भारतीय रेल्वेमध्ये सध्या पुनर्विकासाचे वारे वाहत आहेत, पण त्या नादामध्ये आजवर जतन करून ठेवण्यात आलेल्या ऐतिहासिक गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचं चित्र दिसून येत आहे। मुंबईचे गव्हर्नर सर लेस्ली विल्सन यांच्या नावाने ओळखलं जाणारं भारतातलं पहिलं इलेक्ट्रिक इंजिन मध्य रेल्वेच्या मुंबईतल्या हेरिटेज गॅलरीमध्ये जतन करून ठेवण्यात आलं होतं। पण त्याच हेरिटेज गॅलरीच्या जागी आता CSMT स्थानकाच्या पुनर्विकासाचं काम सुरू आहे। त्यामुळे हे ऐतिहासिक इंजिन सिमेंट, खडी, कचरा आणि चिखलामध्ये धूळ खात पडले। मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि सारे बडे अधिकाऱ्यांच्या कार्यालयापासून हे ऐतिहासिक यंत्र हे अगदी हाकेच्या अंतरावर उभे आहे। त्या इंजिनाच्या अवस्थेचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकरने। हे मोडतोड केलेलं सिमेंट आणि खडीमध्ये रुतून गेलेलं अतिशय अस्वच्छ असलेलं इंजिन म्हणजे सर लेस्ली विल्सन इंजिन आहे। हे जे इंजिन आहे ते इलेक्ट्रिक इंजिन आहे आणि हे इंजिन भारतीय रेल्वेचा एक ऐतिहासिक ठेवा आहे। पण आज या इंजिनाची अवस्था तुम्ही पाहू शकता। या इंजिनाची कहाणी सांगण्याची हीच वेळ का आहे, कारण 3 फेब्रुवारी रोजी संपूर्ण भारतीय रेल्वेवर एक ऐतिहासिक दिवस साजरा केला जाणार आहे। कारण की 3 फेब्रुवारी 1925 रोजी भारतीय रेल्वेवर पहिली इलेक्ट्रिक ट्रेन धावली होती आणि त्याच गोष्टीला 100 वर्ष पूर्ण होत आहेत। आणि ज्या गोष्टीमुळे या सगळ्या पर्वाची सुरुवात झाली, इलेक्ट्रिफिकेशनची सुरुवात झाली, अगदी त्याच गोष्टीला आज किती वाईट अवस्थेमध्ये ठेवण्यात आले हे आपण पाहू शकता। सर लेस्ली विल्सन इंजिन हे पहिल्या पिढीतल्या इलेक्ट्रिक इंजिनांपैकी एक आहे आणि अशा प्रकारचे 7 ते 8 इंजिन हे त्यावेळी भारतामध्ये आलेले होते आणि या इंजिनांनी 1920 साली अशा प्रकारचे इंजिन बनवण्यात आलेले होते। त्यानंतर या इंजिनने जवळपास 1998 पर्यंत भारतीय रेल्वेवर सेवा दिलेली होती आणि त्यानंतर कल्याणच्या एका इलेक्ट्रिक कारशेडमध्ये हे इंजिन पडून होतं। मात्र त्यानंतर याचं जतन करण्यात आलं। हे इंजिन कल्याणमधून CSMTला आणण्यात आलं आणि इथे एक हेरिटेज गॅलरी निर्माण करण्यात आली। या इंजिनासोबतच अनेक वेगवेगळ्या गोष्टी देखील या हेरिटेज गॅलरीमध्ये आणण्यात आल्या। मात्र आज या सगळ्या गोष्टीची कशा प्रकारे दुर्दशा करण्यात आलेली आहे हे आपण पाहू शकता। हे जे सर लेस्ली विल्सन इंजिन आहे ते ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे वापरत होती, जी नंतर मध्य रेल्वे झाली। आणि याच इंजिनाबरोबर बाजूला जर आपण पाहिलं तर इकडे वाफेवर चालणारी एक क्रेन देखील आहे, जी क्रेन त्यावेळी चालवली जायची आणि त्या क्रेनची अवस्था देखील इथे आपण पाहू शकता। अशा प्रकारे काही जुन्या प्रिंटिंग प्रेस देखील आहेत ज्या इथे ठेवण्यात आलेल्या होत्या आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आज अतिशय वाईट अवस्थेमध्ये, दुर्दशेमध्ये इथे पडलेल्या आहेत। आणि याचं कारण हे एकच आहे, ते म्हणजे CSMT स्थानकाचं आता सध्या पुनर्विकास सुरू आहे आणि या CSMT स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामासाठी या हेरिटेज गॅलरीला इथे गाडण्यात आलेलं आहे असं आपण बोलू शकतो। ही खरंच दुर्दैव आहे आणि लवकरात लवकर हे जे स्टीम इंजिन किंवा हे जे इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह आहे ते इथून हलवण्यात यावं अशी मागणी आता रेल फॅन्स करतात। पाहूयात मध्य रेल्वे यावर तातडीने काय पावलं उचलतं आणि या ऐतिहासिक ठेव्याला जतन करण्यासाठी नेमके कशा प्रकारच्या हालचाली मध्य रेल्वे करतं हे बघणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामन अली संगरेसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।